नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही स्टोरी काही दिवसांमध्येच निरोप घेणार आहे, त्यामुळे आपण या चॅनेलवर एक नवीन लव्ह स्टोरी अपलोड करणार आहोत, जी रहस्य, रोमांस आणि रंजक वर्णनांनी भरलेली असेल. चला तर मग वेळ न दवडता सुरुवात करूया आपल्या आजच्या या भागाला. जुनहो म्हणाला, तू सुरक्षित आहेस ना, ते महत्त्वाचं. रिया थक्क होऊन हे सगळं पाहत होती. काही मिनिटांनी मिस्टर हान आणि त्यांची सेक्युरिटी टीम तिथे पोहोचली. त्यांनी लगेचच CCTV फुटेज तपासला आणि एक गोष्ट स्पष्ट झाली. हा अपघात नव्हता, तर तो हल्ला होता. रात्री जोशी निवासमध्ये सविता आणि माधव हादरले होते. अनाया अजूनही जुनहोचा हात हातात धरून बसली होती. माधव गंभीर आवाजात म्हणाले, बास, आता हे खूपच पुढे गेलं आहे. जुनहो देखील मान हलवत म्हणाला, हो, पण आता बास झालं. मी गप्प राहणार नाही. त्याच्या डोळ्यात खूपच राग दिसत होता. ली सांगवूकने अनायाला लक्ष बनवून खूप मोठी चूक केली आहे, तो म्हणाला. दूरवर एका खोलीत ली सांगवूक CCTV फुटेज पाहत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर विचित्र हसू होतं. पहिली चाल तर यशस्वी झाली. आता पुढची चाल, जी त्यांना कायमचं एकमेकांपासून वेगळं करेल, तो म्हणाला. साखरपुड्याला फक्त एक दिवस उरला होता. जोशी निवास पूर्णपणे सजला होता. घरभर आनंदाचं वातावरण होतं, पण झालेल्या हल्ल्यामुळे थोडे सावध देखील होते. अनाया तिच्या खोलीत बसली होती. जुनहो पण तिच्या समोरच बसला होता. त्याच्या कपाळावर अजूनही छोटीशी जखम होती. दुखतंय का, अनाया काळजीने विचारते. नाही, जुनहो म्हणतो. खोटं बोलू नकोस, ती त्याच्या जखमेवर औषध लावत म्हणते. जुनहो मात्र एकटक तिच्याकडेच पाहत होता. काय, अनाया लाजत म्हणते. काही नाही, फक्त तू अशी काळजी घेतेस ते खूपच आवडतंय. सॉरी, अनाया डोळ्यात काळजी आणत म्हणाली. जुनहो तिच्या ओठांवर बोट ठेवतो. तू का सॉरी म्हणतेस? यात तुझी काहीही चूक नाही. आणि जर तुला एवढंच सॉरी फील होत असेल तर मग तो स्वतःच्या ओठांकडे इशारा करत म्हणतो. किस देऊ शकतेस, ज्यामुळे मला त्रास होणार नाही. अनाया त्याच्या हातावर एक फटका मारत म्हणते. चल, फ्लर्ट कोणता? मी इथे काळजी करते आणि तुला चावटपणा सुचतोय. मी असं काहीही करणार नाही, समजलं? अनायाचं बोलणं ऐकून जुनहोचा चेहरा हलकासा पडतो. अनाया हलकसं हसते आणि अलगद त्याच्या ओठांवर ओठ टेकवते. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर आनंद उमटतो. त्यानंतर तो अनायाला प्रेमाने मिठीत घेतो. काही वेळाने माधव आणि सविता तिथे येतात. ते हे दृश्य पाहून म्हणतात, आपली मुलगी खूपच आनंदी आहे. माधवांनीही मान हलवली. त्याचवेळी ली सांगवूक पुण्यातील एका आलिशान हॉटेलमध्ये बसला होता. त्याच्यासोबत विक्रम देखील होता. उद्याचा दिवस, विक्रम हसत म्हणाला. सगळं संपवेल. ली सांगवूक एक फाईल टेबलवर ठेवत म्हणाला. त्या फाईलमध्ये काही जुनी कागदपत्रे होती. ही गोष्ट जर बाहेर आली तर अनाया आणि जुनहोच नाही, तर त्यांची दोन्ही कुटुंब देखील हादरतील. विक्रमच्याही चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं होतं. तो म्हणाला, इतकं मोठं रहस्य? ली सांगवूक चेहऱ्यावर थंड हसू आणत म्हणाला. तू फक्त बघ उद्या काय होतं ते. दुसऱ्या दिवशी सकाळी जोशी निवासमध्ये गडबड सुरू झाली होती. अनाया तिच्या खोलीत तयार होत होती. आजचा दिवस तिच्यासाठी खूपच खास होता. तिने हलक्या गुलाबी रंगाची रेशमी सुंदर अशी साडी नेसली होती. साडीच्या काठावर नाजूक चांदीचे डिझाईन आणि नक्षीकाम केलं होतं. तिचे मोकळे आणि किंचित कुरुळे केस एका खांद्यावर अलगद रुळले होते. कानात छान असे मोत्यांचे झुमके, गळ्यात साधासा पण देखणा नेकलेस आणि कपाळावर छोटीशी गुलाबी टिकली.
तिच्या चेहऱ्यावर कोणताही मेकअप नव्हता, पण तरीही ती इतकी सुंदर दिसत होती की तिच्यावरून नजर हटवणं कठीणच होतं. आज ती जुनहो सोबत तिच्या आयुष्याच्या नवीन प्रवासाची सुरुवात करणार होती. इतक्यात सविताजी रूममध्ये येतात. अनायाकडे पाहतच त्या काही क्षण स्तब्ध होतात. नकळत त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. माझी मुलगी खूपच सुंदर दिसते. सविता तिच्या गालावरून हात फिरवत म्हणतात. माझ्या या गोडशा परीला कोणाचीही नजर लागू नये. दुसरीकडे जुनहो देखील भारतीय शेरवानीमध्ये तयार झाला होता. त्याला पाहून माधव हसले. आता अगदी भारतीय जावई दिसतोस, ते म्हणाले. जुनहो देखील हसला, पण त्याची नजर मात्र सतत जिन्याकडेच होती, कारण तो अनायाची वाट पाहत होता. काही क्षणांनी अनाया हळूहळू जिन्यावरून खाली उतरू लागली आणि जुनहोची नजर तिच्यावरच खिळून राहिली. क्षणभर त्याला आजूबाजूला काय चाललं होतं याचं देखील भान नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. वाव, ब्युटिफुल, हे शब्द आपोआपच त्याच्या तोंडून बाहेर पडले. अनाया लाजून खाली पाहू लागली. माधव आणि सविता एकमेकांकडे पाहून हसू लागले. जुनहो माधव मिश्किलपणे म्हणाले, श्वास तरी घे. त्यांचं बोलणं ऐकून सगळेच मोठमोठ्याने हसू लागले. इतक्यात मिस्टर हान घाईघाईने आतमध्ये आले. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्टच दिसत होती. जुनहो लगेच गंभीर होत म्हणाला, मिस्टर हान, काय झालं आहे? मिस्टर हान यांनी एक लिफाफा त्याच्या हातात दिला. जुनहोने तो उघडला आणि त्याचा चेहरा क्षणातच बदलला. इम्पॉसिबल, तो हळूच पुटपुटला. जुनहो माधव चिंतेने म्हणाले, पण जुनहो काहीच बोलला नाही, कारण त्या कागदावर असलेल्या व्यक्तीचं नाव पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. ते नाव होतं किम मिन सू, ती व्यक्ती जिला तो 10 वर्षांपासून मृत समजत होता. साखरपुड्याचा समारंभ सुरू होण्यास फक्त काही मिनिट बाकी होते. संपूर्ण हॉल फुलांनी सजला होता. नातेवाईक, मित्रमंडळी आणि काही खास पाहुणे हळूहळू येत होते. माधव आणि सविता त्यांचं स्वागत करण्यात व्यस्त होते. जुनहो मात्र अजूनही त्या लिफाफ्याचा विचार करत होता. त्याचा चेहरा गंभीर झाला होता. अनाया त्याचा चेहरा पाहून त्याच्या जवळ येते. जुनहो, काय झालं? काय झालं आहे? तू काही वेळापासून खूपच अस्वस्थ दिसतो आहेस, ती म्हणाली. जुनहो काही क्षण शांत राहतो. मग तो लिफाफा तिच्या हातात देतो. अनायाने तो उघडला आणि त्यावरचं नाव वाचलं. किम मिन सू? कोण आहे हा? तिने विचारलं. जुनहोने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाला, माझा मोठा भाऊ. अनायाचे डोळे मोठे झाले. भाऊ? पण तू कधीच याबद्दल काहीही बोलला नाहीस. जुनहोच्या डोळ्यात जुन्या आठवणी तरळल्या. तो म्हणाला, हो, कारण 10 वर्षांपूर्वीच एका भीषण अपघातात तो मरण पावला असं आम्हाला सांगितलं गेलं होतं. आणि आज ह्या कागदात असं लिहिलं आहे की तो जिवंत आहे. अनाया काही क्षण शांत राहिली. मग तिने जुनहोचा हात आपल्या हातात घेतला. ती म्हणाली, काळजी करू नकोस. आपण एकत्र मिळून यामागील सत्य शोधून काढूया. जुनहो तिच्याकडे पाहून हसला. इतक्यात हॉलमधून आवाज आला. अनाया, जुनहो, मुहूर्ताची वेळ झाली आहे. दोघेही पटकन खाली या. आवाज ऐकताच दोघेही खाली आले. हॉलमधील सर्वांच्या नजरा त्या दोघांवरच खिळल्या होत्या. अनाया तिच्या रेशमी गुलाबी साडीत अप्रतिम दिसत होती, तर जुनहो शेरवानीत अगदी एखाद्या राजकुमारासारखाच दिसत होता. माधव आणि सविता दोघेही अभिमानाने त्या दोघांकडेच पाहत होते. समारंभ सुरू झाला. दोघेही स्टेजवर उभे होते. अंगठ्यांची देवाणघेवाण होणार इतक्यातच मुख्य हॉलचे
दरवाजे अचानक उघडले गेले. इतक्यात हॉलचे मुख्य दरवाजे अचानक उघडले गेले. सर्वांचं लक्ष तिकडे गेलं. दरवाजामध्ये एक उंच व्यक्ती उभा होता. काळा सूट, थंड नजर आणि ओठांवर एक तिरकं स्मित. तो होता ली सांग-वूक. त्याला पाहताच जुनहोचा चेहरा बदलला. तू? संपूर्ण हॉलमध्ये कुजबूज सुरू झाली. ली सांग-वूक हळूहळू पुढे आला. कॉंग्रॅच्युलेशन्स, तो टाळ्या वाजवत म्हणाला. खूपच सुंदर जोडी आहे. अनाया सावध झाली. माधव लगेचच पुढे आले. तुम्ही कोण? ली सांग-वूक हसत म्हणाला. मी जुनहोचा जुना परिचित आहे. तेवढ्यात त्याने एक फाईल अनायाच्या दिशेने फेकली. तो म्हणाला, पण साखरपुड्याआधी सर्वांना एक सत्य माहीत असलं पाहिजे. जुनहोचा राग अनावर झाला होता. इन्नाफ. पण ली सांग-वूक अजिबात घाबरला नव्हता. त्याने थेट अनायाकडे पाहिलं आणि म्हणाला, तुला माहीत आहे का, जुनहोच्या भावाच्या गायब होण्यात कोणाचा हात होता? संपूर्ण हॉल स्तब्ध झाला होता. अनाया जुनहोकडे पाहू लागली. जुनहोचा चेहरा पूर्णपणे फिकट पडला होता. सर्वजण स्तब्ध होते आणि त्यांच्यासमोर ली सांग-वूक आणि त्याच्या हातात काही कागदपत्रे होते. तो म्हणाला, तुम्हा सर्वांना जुनहोबद्दलचं सत्य जाणून घ्यायचं नाही का? तो उपहासाने हसत म्हणाला. सर्वजण त्याच्याकडे पाहून गोंधळले. तो पुढे म्हणाला, हा माणूस जितका निरागस दिसतो तितका अजिबात नाही. याच्या भूतकाळात अनेक रहस्य दडले आहेत. ली सांग-वूकने काही फोटो आणि कागदपत्रे सर्वांसमोर दाखवली. 10 वर्षांपूर्वी याच्या भावासोबत जे काही घडलं त्याला जबाबदार कोण हे माहीत आहे का? तो म्हणाला. हॉलमध्ये सगळीकडे कुजबूज सुरू झाली. जुनहोचा चेहरा रागाने लाल झाला होता. तो काही बोलणार त्याआधीच अनाया पुढे आली. ती सरळ ली सांग-वूक समोर उभी राहिली. बास! तिचा आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमला. सर्वजण शांत झाले. माधव, सविता आणि जुनहो मात्र एकटक तिच्याकडेच पाहू लागले. अनाया म्हणाली, तुम्ही कितीही खोटं बोललात, कितीही कागदपत्रे दाखवलीत, तरीही माझा जुनहोवरचा विश्वास डळमळणार नाही. ली सांग-वूकच्या चेहऱ्यावरचं स्मित थोडं फिकं पडलं होतं. अनाया पुढे म्हणाली, मला चांगलंच माहीत आहे जुनहो कसा व्यक्ती आहे आणि मला हे देखील माहीत आहे की तो त्याच्या कुटुंबासाठी काय काय करू शकतो आणि काय नाही. त्यामुळे प्लीज तुमच्या काळजी किंवा कन्सर्नची मला अजिबात गरज नाही. माधव आणि सविता अभिमानाने त्यांच्या मुलीकडे पाहत होते. अनाया पुढे म्हणाली, जर माझ्यासमोर एकीकडे जुनहो आणि दुसरीकडे संपूर्ण जग उभं असेल तरी मी फक्त आणि फक्त जुनहोचीच साथ देईल. जुनहोच्या डोळ्यात भावना दाटून आल्या होत्या. कारण ही फक्त प्रेमाची कबुली नव्हती, तर त्याच्यावर ठेवलेला अढळ विश्वास होता. ली सांग-वूक संतापाने म्हणाला, तुला कळतंय का, तू खूप मोठी चूक करत आहेस. अनाया शांतपणे म्हणाली, नाही, चूक मी नाही तर तुम्ही करत आहात. तेवढ्यात जुनहोचा फोन व्हायब्रेट होतो. स्क्रीनवर तायंग हे नाव झळकत होतं. तो बाजूला जाऊन फोन उचलतो. फोनच्या दुसऱ्या बाजूने उत्साहित आवाज आला, सर, आम्हाला काहीतरी सापडलं आहे. जुनहोचा श्वास रोखला गेला, कारण त्याने लिफाफा पाहिल्यानंतर लगेचच तायंगला आदेश दिला होता, काहीही करा, पण जर माझा भाऊ खरंच जिवंत असेल तर त्याला माझ्यासमोर लवकरात लवकर उभं करा. तायंग पुढे म्हणाला, सर, आम्ही त्या व्यक्तीपर्यंत पोहोचलो आहोत. काय? खरंच? जुनहोने विचारलं. आणि मला खात्री आहे की ते किम मिन-सूच आहेत. जुनहोच्या हातातून जवळपास फोन निसटलाच होता. तायंगचं बोलणं ऐकून त्याच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली होती. 10 वर्ष
पूर्ण 10 वर्ष तो आपल्या भावाला मृत समजत होता आणि आज त्याची खबर मिळाली होती. तू कुठे आहेस? त्याने विचारलं. त्याचा श्वास आणि आवाज दोन्हीही थरथरत होतं. तायंग म्हणाला, सर, आम्ही त्यांना घेऊन हॉलकडेच येत आहोत. जुनहो काही क्षण स्तब्ध झाला. मग त्याने मागे वळून ली सांग-वूकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच आत्मविश्वास दिसला. जुनहो पुढे जाऊन म्हणाला, खेळ संपायला आला आहे, ली सांग-वूक. जुनहोचे शब्द ऐकताच ली सांग-वूकच्या चेहऱ्याची रंगतच उडाली. कारण त्याला समजलं होतं की जर किम मिन-सू जिवंत जुनहोच्या हातात आला तर त्याची वर्षानुवर्षे जपलेली सर्व रहस्य उघडी पडणार होती. तेवढ्यात हॉलच्या दरवाजा बाहेर एक काळी कार येऊन थांबली. त्यातून तायंग उतरला आणि त्याच्या मागून एक व्यक्ती सावकाश बाहेर आली. त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण जुनहोच्या डोळ्यात मात्र अश्रू दाटले होते. कारण त्याच्या मनाला आधीच जाणीव झाली होती की हा नक्कीच त्याचा भाऊ किम मिन-सू आहे. साखरपुड्याचा हॉल पूर्णपणे शांत झाला होता. सर्वांच्या नजरा मुख्य दरवाजाकडे होत्या. तायंग हळूहळू पुढे आला आणि त्याच्या मागे तो व्यक्ती. जुनहोचा श्वास वाढला. त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. ती व्यक्ती प्रकाशात आली आणि पुढच्याच क्षणी जुनहोच्या तोंडून शब्द बाहेर पडला, "होंग." समोर उभा होता किम मिन-सू. तर मित्रांनो, कोरियामध्ये भाऊला होंग असं म्हटलं जातं, त्यामुळे आपण इथे तो शब्द वापरला आहे. 10 वर्षानंतर 2 भावांची नजरानजर झाली. मिन-सूच्या डोळ्यातही पाणी तरळलं. जुनहो नकळत त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडला. पुढच्याच क्षणी ते दोघेही धावत एकमेकांजवळ आले आणि घट्ट मिठी मारली. हॉलमधील अनेकांचे डोळे पाणावले. अनाया देखील भावूक होऊन हे दृश्य पाहत होती. 10 वर्षांचा विरह एका मिठीत संपला होता. काही क्षणांनी जुनहोने त्याच्या भावाच्या खांद्यावर हात ठेवला आणि तो म्हणाला, तू जिवंत होतास तर मग घरी का आला नाहीस? मला का शोधलं नाहीस? मिन-सूने मान खाली घातली. कारण मला तुझ्यापर्यंत आणि घरापर्यंत कधी पोहोचूच दिलं गेलं नाही. सर्वजण स्तब्ध झाले. मिन-सूने हळूहळू ली सांग-वूकडे पाहिलं. याच्यामुळे, तो म्हणाला. ली सांग-वूकचा चेहरा बदलला. मिन-सू पुढे म्हणाला, 10 वर्षांपूर्वी माझा अपघात झाला होता, पण मी वाचलो. मात्र ली सांग-वूक आणि विक्रम मल्होत्रा या दोघांनी मला जगापासून लपवून ठेवलं. सर्व हॉलमध्ये एकच खळबळ उडाली होती. माधव पुढे येत म्हणाले, पण का? मिन-सूने एक फाईल पुढे केली. कारण माझ्याकडे त्यांच्या गुन्ह्यांचे पुरावे होते. तायंगने लगेचच स्क्रीन चालू केली. मोठ्या स्क्रीनवर व्हिडिओ, बँक रेकॉर्ड्स, व्यवहार आणि अनेक पुरावे दिसू लागले. ली सांग-वूकच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पूर्णपणे नाहीसा झाला होता. हे खोटं आहे, तो ओरडला. खोटं? मिन-सू शांतपणे म्हणाला. मग हे बघ. स्क्रीनवर ली सांग-वूक आणि विक्रम यांचं संभाषण दिसू लागलं, ज्यामध्ये त्यांनी मिन-सूचा अपघात आणि त्याला जगापासून लपवण्याचा कट कबूल केला होता. ते सर्व पाहून सगळेच हादरले होते. अनाया पुढे येते आणि जुनहोचा हात हातात धरते. संपलं, सगळं संपलं, ती हसत म्हणाली. जुनहोने देखील तिच्याकडे पाहिलं. इतक्या दिवसांनंतर त्या दोघांच्या चेहऱ्यावर निश्चिंत हास्य उमटलं होतं. इतक्यात हॉलमध्ये पोलीस आले आणि त्यांनी ली सांग-वूक आणि विक्रम मल्होत्रा या दोघांनाही अटक केली. विक्रमने पळण्याचा प्रयत्न केला, पण तायंग आणि सिक्युरिटी टीमने त्याला पकडलं. ली सांग-वूक जाताना म्हणाला, हा शेवट नाही. जुनहो त्याला शांतपणे म्हणाला, माझ्यासाठी आहे. पोलीस त्या दोघांनाही घेऊन जातात. संपूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट होतो. माधव स्टेजवर येतात. इतका ड्रामा पुरे झाला, आता साखरपुडा करूया, ते म्हणाले. त्यांचं बोलणं ऐकून सगळेच हसू लागले. जुनहो मिन-सूला अनाया आणि जोशी कुटुंबाची ओळख करून देतो. अनाया आणि जुनहो एकमेकांकडे पाहतात
आणि अखेर ते दोघे एकमेकांना अंगठी घालतात. हॉलमध्ये पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट होतो आणि अगदी थाटामाटात अनाया आणि जुनहोचा साखरपुडा संपन्न होतो. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. यापुढील भाग खूपच रोमॅन्टिक आणि इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे आपल्या या चॅनेलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर लाईक आणि शेअर देखील करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.